Associate sponsor Ultratech Cement. नेता म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून राजूजी शेट्टी यांच्या प्रचाराला आलो. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या पिकाच्या देशाला जरी हात लावा तर कापले जा. जे शेतकऱ्याच्या पिकाच्या देशाला हात लावून त्याला कापण्यासाठी राजू शेट्टींना दिल्लीत पाठवायचं आहे. मित्र, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड ज्याप्रमाणे इंग्रज काळामध्ये पुस्तक लिहून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये शेतकरी घालण्याचा प्रयत्न केला, त्या महात्मा ज्योतिबा फुलेचा आसूड सुद्धा राजूजी शेट्टी यांच्या हातात देऊन त्या लोकसभेत पुन्हा फटकाराचा याच्यासाठी पाठवायचा. लक्षात घ्या, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज त्या घटनेच्या प्रत्येक पानावर कोरून लिहिला. तो आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आम्हाला राजू शेट्टींना पाठवायचा आहे. छत्रपती शिवरायानंतर जर जनकल्याणी राज्य कोणा चालवलं असेल तर त्या आमच्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा आम्ही नमन करतो. आताच बंटीनं भाषण दिलं, धैर्यशील पाटील असेल त्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला, बच्चे हो आपण आलो पाहिजे, आणि आम्हाला राजू शेट्टी साहेबांना फोन केला नाही. आम्ही त्यांना फोन केला का आम्ही तुमच्या प्रचाराला येणार आहोत. अरे म्हटलं सगळे जण जात आणि धर्म सांगायला लागले. कोणी म्हणतंय मुस्लिम खतरे में है, कोणी म्हणतंय हिंदू खतरे में है. भैया हिंदू मुस्लिम खतरे में नहीं, किसान और मजदूर खतरे में है. तुम्ही जाती धर्माच्या नावानं भांडण उभे करा. तुमच्या औकात नाही, तुमच्या मनगडात दम नाही आहे. तुम्हाला जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येत नाही, एवढे तुम्ही पांडू आहे. पण आम्ही दाव्यानं सांगतोय आम्ही जात म्हणून तुम्हाला मत मागायला आलो नाही, एक शेतकरी म्हणून मत मागायला आलोय, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मत मागायला आलोय. आम्ही गावागावातून आवाज उभा केला पाहिजे, होय मी शेतकरी आहे आणि मी राजूजी शेट्टीलाच मत मारणार आहोत, असा कानाकोपऱ्यातून आवाज निर्माण झाला पाहिजे. मित्रों, काल योगी जी ने सांगितलं काश्मीर से कन्याकुमारी तक और कट से कट तक हिंदू की कत्तल होने जा रही थी. एकाएकी हिंदू आतंकवाद आम्ही सांग मांडण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस वाले, आणि भाजप वाले म्हणतात मुस्लिम आतंकवाद वाढत चाललाय. खरी गोष्ट तर अशी आहे का पक्षाच्या राजकारणी लोकांचा आतंकवाद वाढत चाललाय. मित्रो, लक्षात घ्या का तुमच्या आम्हाला सगळ्या आमच्या डोक्यात जाती धर्माचं एवढं व्यवस्थित पॉयझन टाकण्याचं काम सुरू केलं. आज केंद्राच्या बजेटमध्ये 3% वरते तुम्हाला निधी उपलब्ध होत नाही. 45 लाख कोटीच्या मध्ये आम्हाला 1 कोटी सुद्धा आम्ही केंद्राच्या बजेटमध्ये आम्हाला स्थान नाही. अरे आतंकवाद तर हा शेतकरी शेतमजुराच्या विरोधात आहे. काश्मीर और कन्याकुमारी तक अगर कोई मर गया होगा, अगर किसी का खून हुआ होगा तो मेरे किसान और मजदूर भाई का हुआ है, उसका बदला लेना है हमको, उसके लिए खड़ा होना है. आज पावलं पावले आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जो एका दाण्याचे 100 दाणे करता, जो दगड फोडून त्याचे लहान लहान तुकडे करत, त्याच्या हातात येतं काय ते बघा. इतक्या मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे करायचे, पाहिजे तशा आकाराचे आम्ही पाहिजे तुकडे तुमच्या बिल्डिंग साठी तुमच्या रस्त्यासाठी वापरायचे. त्याला 300 रुपयाच्या वरती रोज भेटत नाही, आणि त्याचं मेजरमेंट करणाऱ्या इंजिनियरले मात्र 1500 रुपये रोज आहे. कोण आवाज उठवत नाही. एक आमचा मर्द मावळा आहे राजूजी शेट्टी. आम्ही सांगतोय आवाज अधिक मजबूत करायचा असेल मित्रो तर जाती पाती धर्माच्या बाजूने जाऊन ही लढाई मजबूत करण्याची गरज आहे.
आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत आमचा आवाज पाठवत असतो तिथं. शेतकऱ्याचा आवाज म्हणून कोण जाणार आहे? हे तर सगळे पक्षाचे गुलाम आहे. कारण यांची तिकीट दिल्लीहून पक्की होते, हमारी तिकीट गांव से पक्की होती है. आम्हाला दिल्लीला आणि मुंबईला मुद्रा मारायला जायची गरज नाही आहे. आणि मग त्यासाठी आम्ही पाहतो हे सगळे आम्ही पट्टू असल, हे सगळे पक्षाचे गुलाम आहे. 80 कोटी लोकांना मोदीजी म्हणते आम्ही धान्य देतोय फुकट, 2 रुपये काय म्हणते, 2 किलो गहू, 4 किलो तांदूळ. करप्शन किती आहे माहित आहे? अरे 1 किलो माग 70 रुपयाचा खर्च आहे. आणि तिथल्या मंत्री आणि का आमच्या अधिकाऱ्याला पैसे जातात 150 कोटी रुपये महिना. योजना गरिबाच्या नावानं आहे आणि मलिदा मात्र दुसराच खात आहे. तुम्हाला आम्हाला या सगळ्या भिकार चोड योजनेमध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अरे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून शरद जोशी साहेबांना एक म्हण लिहिली होती त्या भिंतीवर, मला अजूनही आठवतं, भीक नको हवे घामाचे दाम. 75 वर्ष उलटून गेलं. या देशात प्रभू रामचंद्राचं राम मंदिर झालं, आनंदाची गोष्ट आहे. पण ज्यानं खांद्यावर शेतकऱ्याचा हा झेंडा घेतला, त्याचा बाप पाय घसरून घसरून आत्महत्याच्या दारावर उभा आहे. हा प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद नाही है. मंदिर तो बना दिया मोदी जी, लेकिन भक्त मर रहा है आपका, राम भक्त मर रहा है. मित्रो, हे व्यवस्थेच्या विरोधात लढणं शिकता आलं पाहिजे. तुम्ही आम्ही लढताना राजू शेट्टीजींना काय तकलीफ होतं, काय अडचणी होतं. गाव खेळातून येत असताना चुलीवर आम्ही पाहतोय, पेटत्या चुलीवर पाणी टाकून तो तुमच्या सोबत फिरत असत. अख्खा आयुष्य या चळवळीसाठी बर्बाद करत असत. 5 वर्ष आम्ही लढत असतोय आणि निवडणूक आली तर जाती धर्माचे झेंडे दाखवणाऱ्यांना हा शेतकऱ्याचा हिसका दाखवण्याची गरज तुम्हाला आहे. ही लढाई आम्ही पाहतोय आंदोलनातून जिंकल्या जात असं नाही आहे. 1 मत 10 आंदोलनाला भारी आहे. 1 मत, ते 1 मत जर आम्ही हुशारीनं मारलं, ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर मारलं, तर मित्र याच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण नेमक्या 5 वर्षाच्या लढाईत लढणारा मैदानावर कार्यकर्ता दिसतं, तो जातीपाती धर्माचा विचार घेऊन लढत नसतं, पण निवडणूक आली का तुमच्या आमच्या डोक्यात जाग टाकण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला याच्या खऱ्या अर्थानं याच्या सगळ्या विरोधात काम करायचं आहे. परवा राहुलजी गांधी म्हणत होते की 1 लाख दूंगा महिलाओं को और 1 लाख दूंगा युवाओं को. 45 लाख कोटीचं बजेट आहे केंद्राचं आणि 30 कोटी आहे महिला आणि युवक. तर 30 लाख कोटी दिल्यानंतर हाती काय राहणार आहे? हिशोब कसा आहे तुमच्या 1 लाखाचा? सगळं जुगाळ आहे. माग 15 लाख देणार होते मोदीजी, अजून घेतले नाही. कोणाच्या घरी आले मला माहित नाही. तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न होतोय. 6,000 रुपये किसान सन्मान निधी, तो 19 मध्ये 66,000 कोटी होता. आता 6,000 कोटी कमी केला. आपण जर केंद्राचं एकंदरीत ग्रामीण भागातलं बजेट पाहिलं तर 15% पशुधनचा बजेट कमी केलं. तुम्ही हे सगळे आकडेवारी जर पाहिली भाऊ, तर मला वाटतं तुम्ही मत नाही लाता मारणार त्यांना. मत मारायची गरजच पडणार नाही. 45 लाख कोटीमध्ये शेतकऱ्यासाठी पैसे किती ठेवले सांगा भाजपवाल्यांना? किती ठेवले पैसे तुम्ही? अरे लुटाचं करोडानं, द्याचं हजारानं. आम्हाला एवढे मूर्ख समजलेत तुम्ही? त्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आम्हाला. एक तर शेतकऱ्यासाठी लढणारे माणसंच सापडत नाही. आणि असे उभे राहिलेले राजगुरू शेट्टीसारखे माणसं जर उद्या आम्ही जातीपाती धर्माच्या नावानं खलास करत असत तर लढणार कोण तुमच्यासाठी? त्यांना तर त्याच अपेक्षा आहे. सगळ्यांना त्यांना त्याच अपेक्षा आहे. आणि मग जातीपाती धर्माच्या, मला तर इकडे याच्या अगोदर राजाभाऊ भरपूर फोन आलो, पण आम्ही सांगितलं
आमच्यावर दबाव फक्त शेतकऱ्याचाच पडू शकतो, नेत्याचा नाही पडू शकतो. कोणी अजून पैदा झाला नाही तर तो आमच्यावर दबाव आणा. आम्ही शेतकरी म्हणून जगल, शेतकरी म्हणून मरल शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग ह्या घेऊन आम्हाला समोर जावं लागणार आहे. मित्र, आपण जर एकंदरीत बजेट आणि बजेटमधलं स्थान आता हे सगळं जर पाहिलं तर निवडणूक सुरू आहे आणि 1500 रुपये तुरीचे भाव कमी झाले. निवडणूक सुरू आहे, सोयाबीनचे भाव 850 रुपयानं कमी झाले. निवडणूक चालू आहे, कापसाचे भाव कमी झाले. ऊसाचे पैसे 6 महिन्यानं उधारीत देतो म्हणतोय. मतही उधारीत मारू ना. तुम्ही जर 6 महिने पैसे ठेवताय तर आताचं मत जिल्हा परिषदले देऊन देऊ तुम्हाला. आता खासदार शक्तीशाली झाला. हमारी उधारी आहे तुम्हारे साथ. आम्ही उधारीत म्हटलं पाहिजे. तुम्ही जर 6-6, 7-7 महिन्याने जर पैसे देत असं म्हणत असाल तो हमारी भी उधारी है. सबका साथ सबका विकास. शहर वाले को 2.5 लाख और गांव वाले को 1.25 लाख. ये सबका साथ सबका विकास नहीं हो सकता. 1500 रुपये महिना आमच्या श्रावणबाळ संजय गांधी वाल्यांना भेटते, 3-3 महिने भेटत नाही. ते अजून आलं नाही म्हणतात. म्हणजे तुमच्या सामान्य माणसावर कुठेही लक्ष नाही आहे. व्यवस्थित प्लॅनिंग आहे, बहुत अच्छा प्लॅनिंग आहे. ते आम्हाला समजायला 20 वर्ष लागेल. तुम्हाला किती वर्ष लागेल मला माहित नाही. आता तुम्ही सांगा, MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी 24 तासाच्या आत द्यायला पाहिजे, त्याची मजुरी 3 महिने मिळते. केंद्राची योजना जो मजुरीचं काम करतोय. गफलत कशी आहे मी तुम्हाला सांगतो, मी संपवतो. आणि हा लढा आम्ही त्याच्यासाठी लढतोय. आम्ही जे काही लढाई लढतोय त्याचसाठी लढतोय. अरे ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा पगार जर 3-3 महिन्यांना देत असाल आणि एवढी जर नालायकी आमच्या सोबत करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. सांगण्यासाठी सभा आहे. 1500 रुपये महिना आपण कबूल केला आणि केंद्राचे पैसे 200 रुपये 3 वर्षापासून आले नाही. केंद्राचे पैसे 200 रुपये घरकुल पाळायला लावलं आणि 4था हप्ता आलाच नाही 2 वर्षापासून. जिथं जिथं गरीबाची संबंध येतो तिथे तिथं सगळं उशिरा होतं. कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत, आमदाराचा पगार 5 तारखेच्या आत, गावच्या तलाट्याचा पगार 5 तारखेच्या आत आणि अपंगाचा पगार 3 महिन्यानं भेटणार. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनाबरोबर ते पण साहेब. मित्र, ही लढाई तुम्हाला आम्हाला धर्म आणि जातीच्या नावानं कमजोर केलेला आहे. हे का होतं आमच्यासोबत? अरे संख्येनं जर आम्ही जास्त आहे, देशामध्ये आमची संख्या 60 ते 70 कोटीपर्यंत आहे. मग बजेटमध्ये, राज्याच्या बजेटमध्ये 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 20,000 कोटी ठेवल्या जातात. 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 20,000 कोटी फक्त. आणि कर्मचाऱ्याची संख्या 20% आहे. 20 लाख आहे, 20% नाही. त्याचं बजेटमध्ये 3.5 ते 2.5 लाखापर्यंत, 3 ते 2.5 लाखापर्यंत बजेट आहे. तुमच्या वाट्याला येते किती? हा विकास सडके बांधून किंवा काय म्हणते पुलं बांधून होणार नाही. त्या सोबतच जेपर्यंत भाव भेटणार नाही. आज कारखानदारी आमच्या गावातली, आमच्या शेतकऱ्याची पोराची असून सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं. ही शर्मिंदाची गोष्ट आहे. शेतकरी जर कारखानदार असेल आणि तो आमच्यासोबत न्याय करत नसेल आणि तिथं आंदोलन करायची वेळ असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय? असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.